तुम्ही डोळे झाक काय करता, माझी माझी विनंती आहे तुम्हाला. आज सगळ्या ग्रामपंचायती विकास संस्था मी सांगतो, हे काय कुठली पुराणातली गोष्ट किंवा पुराणातली गोष्ट सांगायला बसलो नाही. तुमच्या समोर सुद्धा आजचं चित्र आहे. अगदी अकोलीपासून, चौकूळपासून, गेळ्यापासून खाली अगदी कोलगाव पर्यंत आणि कोलगावपासून आरोंद्यापर्यंत कोणाच्या ग्रामपंचायती आहेत? तिथले आमचे बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र भाऊ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आमचे पदाधिकारी आज सक्रिय लाईव्ह काम करतायत तिकडे. त्याचं यश आहे ते. मी याचा अर्थ असं नाही घेणार की बा केसरकरांनी तिकडे पुढच्या उद्दिष्टाने जाऊन सांगितलं नाही असं मी म्हणणार नाही. त्याने सांगितलं की बा मी पण तिकडे आहे बरोबर. त्यांनी काळाची पाळं ओळखली म्हणून त्यांनी केलं असेल. मी काय त्यांनी केलं नाही असं मी म्हणणार नाही. पण त्यांचे लोक कोण आहेत ते सांगा तुम्ही. आज सांगा शिवसेना जर तिथेच आहे, मग शिवसेना 53,600 मतं कशी पडली? केसरकर याचं उत्तर देतील का? राजेश नाईक सांगा. चांगलं तुम्ही सांगू शकता. सांग भाजपमध्ये प्रवेश केला तर मी हे बघा, भारतीय जनताचा प्रवेश देणारा मी नाही आणि प्रवेश घेणार आहे मी नाही. ते प्रांताध्यक्ष उत्तराचं देतील. दिला तर त्यांना मदत करणार. पण तुमच्या सगळ्यामध्ये मी 100% मदत करणार नाही. 100% लिहून ठेवा. 1% पण इकडे घेतलं नाही. हा, मी भारतीय जनता पक्षाची सीट मागितली. भारतीय जनता नेते विचार करतील. आम्ही सांगितलं चित्र इथलं काय आहे ते. केसरकरांचं काय होणार हे आम्ही सांगितलं तर अगोदर. धोक्याची पावलं आम्ही अगोदर सांगितली देताना आमच्या. 2.5 वर्षापूर्वी मंत्रिपद देताना हा विरोध भाजपकडनं का झाला नाही? प्रत्येक ज्या पार्टीमध्ये आला त्या प्रत्येक पार्टीच्या त्यांच्या नेत्यांनी जी नावं दिली त्याची त्या ठिकाणी आली. त्यावेळी आमचा विरोध करण्याचा विषयच नव्हता ना. राणे एवढी स्तुती काय करतात केसरकर? तुम्ही त्यांना विचारू शकता ना, मी कसं जावं लागतं. मोठे नेते बाबा ते त्यांच्याबद्दल मी नाही ना बोलू शकत. याचं उत्तर तेच देऊ शकतील. केसरकर भाजपच्या सर्व मंत्री नेत्यांना धमच्या घालत आहेत का? कालच्या गेल्याचा आता जे प्रेस झाले तुमच्या आई ते म्हणतात आमचं सगळं झालं, ताटात वाढलंय, फक्त घास घ्यायला मला आता केसरकरांच्या काय होतंय आता संजूपुरात म्हणाले सगळं झालं पण केसरकर काहीतरी तुम्ही तेच म्हणते म्हणजे सगळ्यांना विषय नाही बघा. आता तिने काय प्रेस घेतली मला माहित नाही. शेवटी गळ्याचा विषय संदीप बावडे हातात आहे. त्यामुळे पण मी तुम्हाला तो जी आर मुद्दाम तुमच्या माहितीसाठी दाखवतो. हा जी आर कालचा जी आर, हा जी आर पुन्हा सांगतो 26 जुलै 2023 चा जी आर. आता काय होतं की अधिकारी एखादीची मांडणी करताना अधिकाऱ्यांनी ही गोष्ट नजरेत आणून द्यायला पाहिजे. आता सगळ्या जी आरचा अभ्यास हा का प्रत्येक जण आपण या ठिकाणी करत नाही. आता काल ज्यावेळी काही लोक अडचणी झाले तरी तो जी आर माझ्याकडे आहे. काही अधिकारी अडचणी झाले ते आहे. पहिल्यांदा सांगताना ते सांगतात की नाही हे झालंच, पण त्याच वेळी हा जी आरचं वाचन व्यवस्थित झालं असतं. म्हणजे अधिकारी काही अधिकाऱ्यांना दुर्लक्ष झालं असेल त्याच्याकडे. ह्या जी आरचा जर समजा हे बघा, हा जी आर जर ज्याही उपोषणला गिळायचे लोक बसले होते त्यावेळी निदर्शन आणतील असता पालकमंत्र्यांचा, तर जशी ती दुरुस्ती झाली जागेच्या बाबतीत ही दुरुस्ती झाली असती. शेवटी शासनाने रिपोर्ट केला ना. रिपोर्ट कोणाकडे गेला? शासनाने रिपोर्ट केला. पण त्या रिपोर्टमध्ये बाबा 26 जुलै 2023च्या जी आर मध्ये हा उल्लेख आहे, याची पण दुरुस्ती होऊन ही जी कमिटी होती ती कमिटी पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली होईल. असं झालं असतं. शेवटी बघा, राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. आता महसूल मंत्री पण बायपास आहेत, पालकमंत्री पण बायपास आहेत. एखादा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आपण 100% मुख्यमंत्री. तर त्याचबरोबर आम्ही ज्या युती म्हणतो त्या युतीतले सगळे घटक जर एकत्र आले असते तर हा विषय झाला असता. आज केसरकर साहेबांची अडचण काय आहे? हे मीच केलं, हे मीच केलं, ते मीच केलं, ते मीच केलं. ह्या त्यांच्या अडचणीमुळे त्या अडचणी झाल्या. हे जर आम्ही केलं असं जर आलं असतं ना तर हा प्रश्न कधी सुटला. 5 वर्षापूर्वीच प्रश्न ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी चंद्रकांत दादांच्या उपस्थितीची बैठक झाली. 2 बैठका माझ्याकडे आजही अजेंडाच आहे. 2 बैठका केसरकर साहेबांमुळे रद्द झाल्या. प्रेस्टिजसाठी, स्वतःच्या प्रेस्टिजसाठी त्या बैठका रद्द झाल्या. कदाचित त्या रद्द झाल्या नसत्यात आज त्या लोकांना स्वतःची जागा मिळाली.